Good morning students. Reproduction in lower and higher plants हा टॉपिक बघतोय आपण. लास्ट लेक्चरमध्ये आपण आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आणि त्याचे ॲप्लिकेशन्स बघितले होते आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन अँड डबल फर्टिलायझेशन. आता पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणजे काय ते बघूया. तर सगळ्यात आधी पोलन आणि पिस्टल या दोन वर्डचं मीनिंग काय आहे बघा. तर पोलन म्हणजे नथिंग बट पोलन ग्रेन्स, मेल गॅमेट्स, आणि त्याच्यानंतर पिस्टल म्हणजे कोण तर स्टिग्मा. आपण ज्या वेळेला गायनोशियम हा पॉईंट बघत होतो त्यावेळेला आपण काय म्हणत होतो तर गायनोशियम इट इज डिवायडेड इंटू 3 पार्ट. अपर मोस्ट पार्ट इज स्टिग्मा, मिडल पार्ट इज स्टाईल अँड द एंड वन इज ओव्हरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. तर ही जी स्टिग्मा आहे यालाच आपण वेगळ्या भाषेत पिस्टल असं म्हणतो. सो पोलन ग्रेन आणि पिस्टल यांच्यामधली जी इंटरॅक्शन आहे ती इथे आपल्याला स्टडी करायची आहे. बघा, फर्स्ट पॉईंट, इट इज द इंटरॅक्शन ऑफ पोलन ग्रेन्स विथ स्पोरोफायटिक टिश्यू ऑफ स्टिग्मा. जनरली पोलन ग्रेन्स जिथे जाऊन लँड होतात इथे स्पोरोफायटिक टिश्यूज प्रेझेंट असतात. जनरली ते कुशन लाईक सबस्ट्रेट पोलन ग्रेन्सना प्रोव्हाइड करतात जेणेकरून पोलन ग्रेन इझिली तिथे रुजू व्हावेत आणि त्यानंतर थोड्या कालावधीसाठी हे स्पोरोफायटिक टिश्यू त्यांना मॉइस्ट एन्व्हायरमेंट आणि थोडेफार न्यूट्रिटिव्ह कंपोनंट्स प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे. तर पोलन ग्रेन्स आणि हे स्पोरोफायटिक टिश्यू जे आहे यांचे इंटरॅक्शन आत्ता आपण बघणार आहे, ज्याला आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन असं म्हणतो. आता ही इंटरॅक्शन जे आहे हे कुठून सुरुवात होतं तर इट बिगेन्स विथ पॉलिनेशन अँड एंड्स विथ फर्टिलायझेशन. तर पॉलिनेशन म्हणजे काय? इट इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. ज्या वेळेला स्टिग्मावरती पोलन ग्रेन जाऊन लँड होतात त्याला आपण पॉलिनेशन म्हणतो. तर पोलन पिस्टल इंटरॅक्शन ही जी प्रोसिजर आहे ही पॉलिनेशनपासून सुरुवात होते आणि कुठे जाऊन संपते तर फर्टिलायझेशन या स्टेपवरती जाऊन ती संपते. तर फर्टिलायझेशन म्हणजे काय? फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. इथे जाऊन ही इंटरॅक्शन पूर्णपणे संपते. तर नेक्स्ट पॉईंट बघा, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्यूल आर रेफर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ठीक आहे. पोलन ग्रेन ज्यावेळी स्टिग्मावरती डिपॉझिट होतात तिथून पासून पोलन ट्यूब फॉर्म होऊन ही पोलन ट्यूब ओव्यूलपर्यंत जी पोचण्याच्या स्टेप्स आहेत या सगळ्या पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये इन्क्लूड होतात. बघा, या प्रोसिजर कशा होतात ते मी तुम्हाला समजून सांगते. तर इथे पहिल्यांदा पोलन ग्रेन जाऊन लँड होतात ज्याला आपण काय म्हणतो पॉलिनेशन. पॉलिनेशन झाल्यावरती ज्या वेळेला राईट पोलन ग्रेन राईट स्टिग्मावरती जाऊन लँड होतो तिथून पुढे काय होतं तर या पोलन ग्रेनपासून अशी पोलन ट्यूब फॉर्म होते. आता तुम्हाला त्या पोलन ट्यूब दिसत आहेत त्या आधीपासून नसतात. तर ज्या वेळेला पोलन ग्रेन्स राईट स्टिग्मावरती जाऊन लँड होतील त्यावेळेला ते काय करतात तर पोलन ट्यूब फॉर्म करतात. ही पोलन ट्यूब इथून अशी खाली येते आणि मायक्रोपिलर एंडपासून या ओव्यूलपर्यंत जाते. ठीक आहे. तर इथूनपर्यंत इथंपर्यंतची जी आत्ता प्रोसिजर बघितली लँडिंगपासून ते मायक्रोपाईल एंडपर्यंत ज्या वेळेला पोलन ट्यूब येते आणि एक सेलला जाऊन फ्यूज होते इथंपर्यंतच्या सगळ्या प्रोसिजर पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये इन्क्लूड होतात. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट वन थिंग, पॉलिनेशन डज नॉट गॅरंटी द ट्रान्सफर ऑफ राईट टाईप ऑफ पोलन. ऑफन रॉंग टाईप ऑफ ऑल्सो लँड ऑन स्टिग्मा. ठीक आहे. आता बघा, ज्या वेळेला पॉलिनेशन होत असतं म्हणजे पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन लँड होत असतात अशा वेळेला दोन कन्सेप्ट असू शकतात. एक कन्सेप्ट अशी की सेम स्पेसिसचे पोलन ग्रेन सेम स्पेसिसच्या स्टिग्मावरती जाऊन लँड होतील.
ठीक आहे. पण अशी कंडिशन असू शकतेच की चुकीचा पोलन ग्रेन किंवा दुसऱ्या स्पेसिसचा पोलन ग्रेन चुकीच्या स्टिग्मावरती पण लँड होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज एक वेगळ्या टाईपचं फ्लॉवर आहे, सपोज रोज प्लांट आहे, तर त्याचे पोलन ग्रेन्स एखाद्या बायोटिक एजन्सी थ्रू सनफ्लावर येऊन डिपॉझिट होऊ शकतात. पण असं जरी झालं तरीसुद्धा तिथे पॉलिनेशन नंतरच्या कोणत्याही प्रोसिजर होत नाहीत. याचं कारण सांगते. तर स्टिग्मावरती ज्या स्पोरोफायटिक टिश्यूज आहेत, या स्पोरोफायटिक टिश्यू खूप स्पेशल असतात. त्यांच्याकडे एक स्पेशल ॲबिलिटी असते आणि ती ॲबिलिटी म्हणजे काय, टू चूज राईट पोलन ग्रेन. ठीक आहे. हे स्पोरोफायटिक टिश्यू काय करतात, तर राईट पोलन ग्रेनला चूज करतात आणि चुकीच्या पोलन ग्रेनला ॲक्सेप्ट करत नाहीत. आणि ही स्टिग्मोफायटिक टिश्यूची जी काही कपॅसिटी आहे टू चूज राईट पोलन ग्रेन, यालाच आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हणतो. तर बघा, द रॉंग टाईप ऑफ पोलन ग्रेन इज डिस्कार्ड बाय पिस्टल. दिस प्रोसेस इज डिटरमाइंड बाय स्पेशल प्रोटीन्स. ठीक आहे. तर जे स्टिग्मावरती स्पोरोफायटिक टिश्यू असतात, या स्पोरोफायटिक टिश्यूची ॲबिलिटी मी तुम्हाला आत्ता सांगितली. पण ही ॲबिलिटी कुणामुळे डेव्हलप होते, तर ही आहे एक केमिकल प्रोसिजर. स्टिग्मावरती जे स्पोरोफायटिक टिश्यूज असतात ते स्पेशल प्रोटीन सिक्रेट करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे ही ॲबिलिटी डेव्हलप होते. आता बघा, ज्या वेळेला योग्य पोलन ग्रेन, राईट पोलन ग्रेन ज्या वेळेला स्टिग्मावरती जाऊन लँड होतो, पिस्टल जेव्हा त्याला ॲक्सेप्ट करते, त्यावेळेला ती पिस्टल त्या पोलनला नरिश करत असते. म्हणजे ती त्याला थोडेफार न्यूट्रियंट्स अँड वॉटर प्रोव्हाइड करत असते, जेणेकरून पोलन तिथे छानपैकी रुजू व्हावा आणि तिथून पुढे पोलन ट्यूब फॉर्मेशनची प्रोसिजर इझिली कॅरीड आउट व्हावी. ठीक आहे. तर आतापर्यंत जे काही आत्ता आपण पॉईंट बघितले, याला आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन असं म्हणतो. तर परत एकदा बघा, ऑल द इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा टू द एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन द ओव्यूल आर रेफर्ड ॲज पोलन पिस्टल इंटरॅक्शन. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. तर काय आहे बघा आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे, इट इज द वन ऑफ द मेजर टेक्निक यूज्ड इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे. आता आपल्या सगळ्यांनी ही गोष्ट माहिती आहे, जोपर्यंत पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन लँड होणार नाहीत तोपर्यंत सेक्सुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसिजर, डबल फर्टिलायझेशनच्या प्रोसिजर स्टार्ट होणार नाहीत. आणि इथून पुढची प्रोसिजर आहे ती आहे फ्रूट फॉर्मेशन. बरोबर आहे. फ्रूट जे आहे हे कधी तयार होईल, जेव्हा पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन लँड होतील, डबल फर्टिलायझेशन होईल त्यावेळेला. ठीक आहे. सो पॉलिनेशनचा वेळ वाचवण्यासाठी ज्या वेळेला आपण आर्टिफिशियली पोलन ग्रेन्स स्टिग्मावरती डिपॉझिट करतो, ही जी काही टेक्निक आहे त्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन. बघा, ओनली द डिझायर्ड पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड यूज्ड फॉर फर्टिलायझेशन. आपण पर्पजफुली मॅन्युअली काय करतो, तर पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन डस्ट करतो, जेणेकरून पॉलिनेशनचा वेळ वाचावा आणि राईट पोलन ग्रेन स्टिग्मापर्यंत जाऊन पोहोचवावा. ठीक आहे. आणि हे जे काही आर्टिफिशियल हायब्रिडायझेशनच्या प्रोसिजर आहेत, ह्या दोन टाईपने केल्या जातात. त्यातली फर्स्ट स्टेप जी आहे ती आहे इमॅस्क्युलेशन आणि दुसरी स्टेप जी आहे ती आहे बॅगिंग. आता इमॅस्क्युलेशन आणि बॅगिंग म्हणजे काय बघा. तर फर्स्ट वन स्टेप आहे इमॅस्क्युलेशन. इथे काय होतं बघा, द रिमूव्हल ऑफ द अँथर ऑफ द फ्लावर इन ऑर्डर टू प्रिव्हेंट सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे. तुम्हाला इथे एक फ्लावर दिसतं आहे आणि इथे एक हँड दिसतो आहे. जनरली ह्याचे पोलन ग्रेन्स काय केले जातात, तर रिमूव्ह केले जातात, जेणेकरून सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून. ठीक आहे. आणि त्यानंतर ही जी काही स्टिग्मा तुम्हाला दिसते आहे, या स्टिग्मावरती जाऊन
आपण आर्टिफिशियली आपल्याला हवे असणारे प्लांट्सना हवे असणारे पोलन ग्रेन्स काय करतो तर डस्ट करतो. ठीक आहे. तर ही फर्स्ट स्टेप झाली इमॅस्क्युलेशन. इमॅस्क्युलेशनमध्ये जे काही पोलन ग्रेन्स असतात, अँथर असतात, या अँथरना कट केलं जातं जेणेकरून पॉलिनेशन म्हणजे सेल्फ पॉलिनेशन होऊ नये. ठीक आहे. आणि बॅगिंगमध्ये काय करतात बघा, आता इथे आपण काय केलं तर सेल्फ पॉलिनेशन होऊ नये म्हणून अँथर कट केले आणि आपल्याला हवे असणारे पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन लँड केले. ठीक आहे, डस्ट केले. आता दुसरे नको असणारे पोलन ग्रेन्स तिथे येऊन डस्ट होऊ नयेत किंवा आर्टिफिशियल पॉलिनेशन सोडून दुसऱ्या टाईपचं पॉलिनेशन तिथं होऊ नये म्हणून आपण त्या फ्लावरला एका कॅरी बॅगमध्ये पॅक करतो. ठीक आहे. याच्यावरती एक पॉलिथिन शीटनी काय करतो आपण त्याला कवर करतो जेणेकरून अदर इन्सेक्ट, बटरफ्लाईज म्हणा किंवा विंड पॉलिनेशन थ्रू, वॉटर पॉलिनेशन थ्रू इथं अदर पॉलिनेशन होऊ नये म्हणून आपण काय करतो तर या फुलाला छानपैकी पॉलिथिन बॅगमध्ये कवर करतो. तर ही जी स्टेप आहे त्याला म्हणतात बॅगिंग. तर आता आपण बघतो डबल फर्टिलायझेशन. तर बघा, डबल फर्टिलायझेशन is a complex fertilization mechanism in flowering plant and it was discovered by Nausheen in liliaceous plant. तर डबल फर्टिलायझेशन ही जे काही प्रोसिजर आहे प्लांटमधल्या फर्टिलायझेशनची किंवा सेक्स्युअल रिप्रोडक्शनची जी मेकॅनिझम आहे ही फक्त अँजिओस्पर्मिक प्लांटमध्येच दिसून येते. ठीक आहे. जे हायर कॅटेगरीचे प्लांट्स असतात ज्यांच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजेच फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड मेल फ्री रिप्रोडक्टिव्ह पार्ट व्यवस्थित डेव्हलप झालेले असतात, अशाच प्लांटच्या कॅटेगरीजमध्ये अशा टाईपचं फर्टिलायझेशन दिसून येतं. आता डबल फर्टिलायझेशन ही मेकॅनिझम आहे ही सगळ्यात पहिल्यांदा एका सायंटिस्टने डिस्कवर केली. त्याचं नाव आहे नावसीन. आणि नावसीननी सगळ्यात पहिल्यांदा लिलिशियस प्लांट स्पेसेस वापरल्या होती. लिलीची जी काही फुलं होती किंवा जी फॅमिली होती ती वापरली होती आणि त्याच्यापासून त्याने काही पेपर पब्लिश आउट केले होते. आता आपण काय करूया तर डबल फर्टिलायझेशनच्या ज्या स्टेप्स आहेत त्या बघूया. तर ही डायग्रॅम बघा पहिला. या डायग्रॅममध्ये तुम्हाला काय दिसतंय तर स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हरी आहे, त्याचबरोबर पोलन ग्रेन्स पण आहेत. तर डबल फर्टिलायझेशनची पहिली स्टेप काय आहे बघा, तर पोलन ग्रेन जो आहे हा स्टिग्मावरती सर्वात पहिला लँड होतो. लँड झाल्यानंतर तो काय तयार करतो तर पोलन ट्यूब फॉर्म करतो. ही तुम्हाला जी पोलन ट्यूब दिसते ना या डायग्रॅममध्ये ती काय आधीपासून नसते, तर हळूहळू ही पोलन ट्यूब तयार होते आणि ही पोलन ट्यूब स्टिग्मा, मग स्टाईल आणि मग ओव्हरी असा प्रवास करते. ठीक आहे. सो डबल फर्टिलायझेशनची पहिली स्टेप म्हणजे फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब. आता हे सगळं कसं होतं किंवा कोणत्या टिश्यूच्या मेकॅनिझममुळे होतं ते आता आपण बघूया. तर बघा, आफ्टर पोलन ग्रेन्स हॅज रीच द सर्फेस ऑफ द स्टिग्मा इट फर्स्ट जर्मिनेट अँड फॉर्म पोलन ट्यूब which pass the stigma, style and ovary chamber and then enter ovule. ठीक आहे. आताच मी तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलं फर्स्ट ऑफ ऑल काय होतो तर पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतो, जर्मिनेट होतो. आफ्टरवर्ड हा पोलन ग्रेन पोलन ट्यूब फॉर्म करतो आणि ही पोलन ट्यूब स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असा प्रवास करते आणि सरते शेवटी ओव्हरीतून ही पोलन ट्यूब 1 पर्यंत पोहोचते. नेक्स्ट पॉइंट बघा, द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब इज गाइड बाय केमिकल सिक्रेशन बाय सिनेग्रेट सेल्स. इट यूजुअली एंटर्स ओव्यूल थ्रू द मायक्रोपाईल. ठीक आहे. जनरली जी काही पोलन ट्यूब आहे ही मायक्रोपाईल एंडकडून ओव्यूलकडे काय करते जाते. पण या पोलन ग्रेनची जी काही डायरेक्शन आहे तिची जी ग्रोथ होते ही कुणामुळे होते तर जे काही सिनेग्रेट सेल्स आहेत यांच्या केमिकल सिक्रेशनमुळे होते. तर बघा, ही आहे टिपिकल ओव्हरीची डायग्रॅम.
ठीक आहे. तर कसं असतं बघा स्ट्रक्चर, हा असतो चलायझल एंड, हा असतो मायक्रोपिलर एंड, बरोबर आहे. आणि हा मध्ये जे काही ॲपॅरेटस असतात हे कसे असतात बघा, वरती 3 असतात अँटीपोडल सेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे खाली 3 सेल असतात त्याच्यामध्ये मधली सेल जी आहे ती असते 1 सेल, आणि राहिलेल्या ज्या 2 सेल आहेत त्या असतात सिनेग्रेट सेल. आणि ह्याच 2 सिनेग्रेट सेल्स काय करतात तर केमिकल सिक्रिशन करतात, केमिकल सिग्नल्स तयार करतात. आणि या केमिकल सिग्नल्सच्या मदतीने पोलन ट्यूब स्वतःची डायरेक्शन ठरवते. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉईंट बघा, युजली पोलन ट्यूब एंटर्स ओव्ह्यूल थ्रू द मायक्रोपाइल. दिस टर्म इज नोन ॲज प्रोगॅमी. ठीक आहे. तर सिनेग्रेट सेलच्या केमिकल सिग्नल्समुळे बऱ्याचदा अँजिओस्पर्ममध्ये जेवढ्या सगळ्या स्पेसिस आहेत त्याच्यापैकी 80% स्पेसिसमध्ये अशा टाईपचं पोलन ट्यूबचं एंट्री होते ओव्ह्यूलमध्ये. ठीक आहे. तर ज्या वेळेला या पोलन ट्यूबची एंट्री मायक्रोपाइल एंडकडून होते त्यावेळेला त्या टर्मला आपण काय म्हणतो तर प्रोगॅमी. But in some case it is found to the enter with the help of chaliza, then it is known as chalizogamy. And if piercing is take place with the help of integuments, then it is known as mesogamy. ठीक आहे. जर पोलन ट्यूब ही मायक्रोपिल एंडकडून एंटर करत असेल तर त्या टर्मला म्हणतात प्रोगॅमी. चलायझल एंडकडून एंटर करत असेल तर त्याला म्हणतात चलायझोगॅमी. आणि इंटुगमेंट्सकडून एंटर करत असेल तर त्याला म्हणतात मेसोगॅमी. तर बघा आत्तापर्यंत आपण काय बघितलं तर ही जी काही पोलन ट्यूब आहे ही काय करते तर ओव्हरीपर्यंत जाऊन पोचते आणि त्याच्यानंतर मायक्रोपिल एंड जो आहे तिथून ती एंटर करते. ठीक आहे. आता बघा ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतो आणि पोलन ट्यूब फॉर्म व्हायला सुरुवात होते त्यावेळेला काय होतं सायमल्टेनियसली एक मेल गॅमेट जो इथे होता हा खाली जाताना तो डिवाइड होतो. ठीक आहे. आणि त्याचे काय होतात 2 हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. ठीक आहे. म्हणजे इथून पासून इथंपर्यंत प्रवास करत असताना या पोलन ट्यूबकडे आता 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट आहेत. तर ह्या 2 हॅप्लॉइड मेल गॅमेटपैकी एक हॅप्लॉइड मेल गॅमेट जो आहे तो काय करतो तर एक बरोबर जाऊन फ्यूज होतो. ठीक आहे. इथे एक असतो की नाही त्याच्याबरोबर जाऊन तो काय होतो फ्यूज होतो. आणि राहिलेला जो काही हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे तो काय करतो तर सेकंडरी न्यूक्लियस बरोबर जाऊन फ्यूज होतो. ठीक आहे. सेकंडरी न्यूक्लियस कुठे असतो तर न्यूक्लियोलसचा जो पार्ट आहे त्याच्या बरोबर मध्ये जी सेल आहे त्याला आपण म्हणतो सेकंडरी न्यूक्लियस, ज्याच्याकडे ऑलरेडी 2 न्यूक्लियस असतात. तर ह्या न्यूक्लियस बरोबर जाऊन मेल गॅमेट का होतो फ्यूज होतो. बघा इथं 2 वेळेला फर्टिलायझेशन झालेलं आहे. पोलन ट्यूबमध्ये 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आहेत. त्यापैकी एक हॅप्लॉइड मेल गॅमेट एक बरोबर फ्यूज झाला आणि दुसरा हॅप्लॉइड मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस बरोबर जाऊन फ्यूज झाला. 2 वेळा फर्टिलायझेशन झाले ना इथे आणि म्हणूनच आपण या प्रोसिजरला या मेकॅनिझमला म्हणतो डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे. तर बघा पोलन ट्यूब हॅज 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट. One is fused with egg and another one is fused with secondary nucleus. आता बघा सेकंडरी न्यूक्लियस बरोबर ज्या वेळेला हॅप्लॉइड मेल गॅमेट फ्यूज होतो त्यावेळेला जी सेल तयार होते त्याला आपण म्हणतो पेन सेल किंवा प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. त्याला काय म्हणायचं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. हा कुणाचा प्रोडक्ट आहे ज्या वेळेला एक हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि सेकंडरी न्यूक्लियस फ्यूज होतो त्यावेळेला त्याचा पेन तयार होतो म्हणजेच प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. ठीक आहे. आणि त्यानंतर ज्या वेळेला एक सेल आणि मेल हॅप्लॉइड गॅमेट फ्यूज होतो त्यावेळेला त्याचा होतो झायगोट. ठीक आहे. आणि झायगोटचा त्यानंतर होतो एम्ब्रियो. आता इथे 2 वेळेला फर्टिलायझेशन झाले बघा म्हणून आपण त्याला म्हणतो डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे. आता डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स आणि समरी आपण उद्या पुन्हा बघूया. ठीक आहे. तर चला उद्या भेटूया. बाय.